त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही. त्या आडात नाही तर पोहरात कुठून येणार. त्याच्यामुळे वरनच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आम आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजे काय करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टरी त्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाले पाहिजेत. पण त्या पलीकडे किंवा ते जरा बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते आपला पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.